लहानपणापासून एक गोष्ट आपण समजून घेतली की चांगलं कार्य करताना जर का मांजर आडवं गेलं तर ते अशुभ मानलं जातं. पण मित्रांनो, मांजर खूप हुशार झाले, त्याला त्याच्या जीवाची खूप काळजी आहे. आज आपण जर चांगलं काम करायला घेतलं तर आपलीच लोक आपल्या आडवी येतात, आपल्याला पायपाटी खेचण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीला काही लोक बळी पडतात आणि माघार घेतात. मग मित्रांनो, यश जर पाहिजे असेल तर ह्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. आपल्याला सातत्य आणि सत्य ह्या दोन गोष्टी उराशी बाळगून आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण की या दुनियेची रीतच आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असणारच. आपल्याला सातत्यानं चालत राहणं हेच आपलं खरं कर्तव्य. असे एका महान माणसाने सांगितलं की ज्या माणसाला सर्वात जास्त संकट येतात तो माणूस खूप मोठा यशस्वी बनतो. जर का आपल्याला संकट येत असतील तर आपण खूप लकी आहोत की आपल्याकडं जे काही यश मिळणार आहे ते यश खूप मोठं असेल. मित्रांनो, या दुनियेची रीत आहे, जर का उंदीर दगडाचा असेल तर त्याची पूजा करतो, पण जर जिवंत असेल तर त्याला मारायला जातो. साप जर का दगडाचा असेल तर त्याची पूजा करतो, पण जर जिवंत असेल तर शोधून मारायला जातो. आई वडील जर का फोटोमध्ये असतील तर त्यांची पूजा करतो, पण जर का आई वडील जिवंत असतील तर जिवंतपणे त्यांचा आदर नाही ठेवत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चालत असतात. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे पाहिजे, आपल्याला जे आवडतं आणि ज्याच्यावरती आपला जीवापाडून प्रेम आहे, अशा गोष्टी मिळवण्यासाठी यश अपयश ह्या दोन गोष्टीचा विचार करून कितीही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला यशाकडे धाव घ्यायचे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आपल्याला आपला स्वतःचा शिल्पकार बनणं खूप गरजेचं आहे. जर जिंकायचं असेल तर मेहनती करावीच लागते. तर मित्रांनो, काय तर चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं ही बोलणारी ही दुनिया. आपल्याला मात्र आपली स्वप्न, आपल्या लोकांची स्वप्न, आपल्या आई वडिलांची स्वप्न जर पूर्ण करायची असेल तर वाईटाला पण चांगलं बोलावं लागेल आणि चांगल्याला चांगलं बोलून आणखी पुढे जावं लागेल. धन्यवाद.